सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे चिकन व्यवसायाच्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या प्रकरणी सावली पोलिसांनी आरोपी बापलेकाला अटक केली आहे। हमीद कुरेशी व दानिश कुरेशी असं अटकेतील आरोपींचं नाव आहे। रोशन नागापुरे हा व्याहाड खुर्द येथे स्वतःचा चिकन विक्रीचा व्यवसाय करतो। गुरुवारी रात्री तो आपल्या नातेवाईकांसह गावातील एका पाणठेल्यावर उभा असताना दानिश हमीद कुरेशी यांनी रोशन सोबत वाद घातला। क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला हा वाद काही क्षणातच हाणामारीत परिवर्तित झाला। दानिश कुरेशी याने रोशनला शिवीगाळ करून मारहाण केली। त्यानंतर घटनास्थळी आलेल्या हमीद कुरेशी यांनी हातातील काठीने रोशनच्या डोक्यावर जोरदार वार केला। या हल्ल्यात रोशन गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळला। घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। गावकऱ्यांनी व नातेवाईकांनी जखमी रोशनला तातडीने वाहनातून गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात नेलं। त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर नागपूर येथे मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं। सध्या रोशनची प्रकृती नाजूक असल्याचे कळते आहे।